नमस्कार मंडळी. हे कोणतं रामफळ आहे, कुणाला याचं नाव माहीत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. या फळाचं नाव संध्याकाळच्या स्वयंपाकाचं ठरत नव्हतं काही, मग आई मला चला आपण वरणफळं करू म्हणून मी तेवढं डाळ लावून घेतली कुकरला, म्हणजे वरण होते चांगलं म्हणून. छान 4-5 शिट्ट्या होऊ दिल्या, डाळ चांगली शिजली. मग आईनं कणिक मळायला घेतलं, आईनं कणिक मळलं. मग नाही का कणिक मळून झाल्यानंतर आईनं याला तडका दिला, वरणाला जिरे मोहरी टाकून आणि फक्त चटणी मीठ घालून तडका दिला. साधा, तिखट कमी घातलं, त्याच्यामध्ये तूप टाकून वगैरे खातो असल्यामुळं तिखट कमी घातलं. आणि मग जी कणिक मळलं होतं त्याच्या छान छोट्या छोट्या पोळ्या लाटल्या आणि त्याचे तुकडे करून शंकरपाळ्याच्या आकाराचे छान तुकडे केले आणि त्या वरणाला जशी उकळली तशी त्याच्यामध्ये घालून छान शिजू दिलं. त्याच्यावर नाही का नंतर याचा कीस घातला, खोबऱ्याचा कीस घातला आणि छान शिजू दिलं. नंतर मी आणि तीर्था बाहेर बसलेलो, पप्पाचं आणि बाबूचं चाललेलं बॅट बॉल खेळायचं. बाबूला संध्याकाळचं पप्पाचा टायमिंग पाहिजे असते, क्वालिटी टाईम स्पेंड करतो त्याच्या पप्पांसोबत. मग तेवढ्यात आमची सासरी आली आणि आम्हाला ढाळा दिला खायला. मग आम्ही सगळे घरात आलो. मग देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. मग माईला जेवायला दिलं आणि आम्ही पण छान असं जेवून घेतलं. वरणफळं खूप छान झाले होते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. बाय बाय, टाटा.